चला फलंदाज आलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आतमध्ये दाखल होते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा डिसिजन माळेगावनं घेतलेला आहे. माळेगाव टॉस विन अँड इलेक्ट्रिक टू बॅट फर्स्ट. सो मॅच ऑन. शिवनगर क्रिकेट क्लब माळेगाव विन द टॉस, चूज टू बॅट. मॅच ऑफिशियल रेफरी भैया काकडे सर आणि अक्षय चांदगुडे सर, तर टीव्ही अंपायर प्रवीण गजशिव सर आमच्या बरोबर आहेत. आणि खेळ पुन्हा 5 षटकांचा राहील. खेळाची सुरुवात होणार आहे. 5 षटकांचा हा सामना आपण पाहिलात मध्ये. यस मॅचला आपण पाहतो. ठिकाणी सुरुवात होते आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबरीत मायक्रोफोनवरती ऍड होतील सुरेश धायगुडे सर आणि मॅच सुरू होणार आहे. माळेगाव आणि बरोबरीत आभाळवाडी स्पोर्ट्स क्लब. चला मॅचला स्टार्ट करूयात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला फलंदाज. पहिल्या मॅचमध्ये खेळ झाला नाही तितका गरजेचा होता. तो खेळ झालाच नव्हता पहिल्या मॅचमध्ये, परंतु आता खेळ होणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे. ऑन स्ट्राईकला सोलापूरला बिलॉंग करतात आता विठ्ठल चव्हाण यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम शिवनगर क्लब माळेगाव संघ आणि त्यांच्या विरोधात आव्हाळवाडी. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज आहेत पहिल्या षटकासाठी अजित आलेले आहेत. त्यानंतरचा बॉल विकेट केल्या विठ्ठल चव्हाण यांचा फटका याही वेळी फसलाय आणि बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 0 वरती हिरो फलंदाज बाद. राम मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. परवेश आणि रामाची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल जो आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाला आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. त्यानंतरचा चेंडू गोलंदाज अजित यांचा खेळ मात्र जबरदस्त राहिलेला आहे. विठ्ठल चव्हाण यांना त्यांनी वाद करून दाखवलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळते आव्हाळवाडी संघाकडून अजित यांच्या माध्यमातून.
श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम एक रंगणारा सोहळा आणि त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला रामा आलेले आहेत. आक्रमण बनवण्याचा प्रयत्न बॅक टू बॅकचा पुन्हा एकदा डॉट खेळलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगतात त्याच्या बॉलवरती शेवटच्या 2 बॉलचा खेळ किंमत अजून उरला आहे. अजित यांच्याकडे तेवढी क्षमता आहे आणि दोनही संघ जर पाहिलं तर एक मॅच मात्र पराभूत झाले आहेत आणि आता जो जिंकेल तो मात्र पुढच्या मॅचसाठी तयार होईल, परंतु जो पराभूत होईल त्या संघाला मात्र चतुर्थ क्रमांकासाठी तो मात्र पात्र होईल याची नोंद घ्या. त्यानंतरचा बॉल मॅच जिंकणं खरं तर महत्त्वाचं आहे. आता पुन्हा एकदा आक्रमण अगदी होतोय. क्षेत्ररक्षण आताच्या बॉलवरती सज्ज होत आहे. त्याचबरोबर एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते आणि याचबरोबर एका धावेच्या मदतीने धावफलकाचं खातं जे आहे ते मात्र उघडलं जातं आहे. शिवनगर क्लब माळेगाव संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आव्हाळवाडी आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु एक मॅच मात्र पराभव स्वीकारला आहे. विजय कोणाचा असेल आता निश्चित पहिला विजय आजच्या दिवसाभरामध्ये कोणती टीम मात्र इथे निश्चित करते. खरं तर पराभव स्वीकारला आहे, परंतु आता विजय महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बिगिट करण्याचा प्रयत्न, आत्ताचा बॉल देखील जबरदस्त पाहायला मिळतोय आणि चेंडू अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो डॉट आला आहे. एकच धाव खर्च करत असताना गोलंदाज अजित त्यांचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. एका विकेटचं नुकसान, एक धाव धावफलकावरती शिवनगर क्रिकेट क्लब माळेगाव संघ. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो पूर्ण होतोय आणि आता दुसऱ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. यस, विकास जाधव आता बॉलिंग ट्रॅकवरती पुढे येत आहेत. कशा पद्धतीने खेळ आता विकास जाधव यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल षटक क्रमांक 2ला आता या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. शिवनगर क्रिकेट क्लब माळेगाव संघ पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव जोडू शकलेत. परवेज यांना जास्त स्ट्राईक मिळालेलीच नाही आहे. त्यानंतरचा बॉल विकास आलेले आहेत आणि आता रामा यांचा रिव्हर्स बनवण्याचा प्रयत्न, एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न, परवेजचा प्रयत्न राहिलेला आहे. 2 धावा आत्ताच्या सुखरूपरित्या पूर्ण होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यस, 2 मिळतात आजच्या बॉलवरती आहे. आरामामध्ये क्लिअर करतायत 2 धावा. प्रयत्न चालू आहे धावफलक वाढवण्याचा. धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली आहे. प्रथमतः टॉस जिंकला होता माळेगाव संघाने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय राहिला आहे. तमाम प्रेक्षक रसिक या मैदानावरती या श्रीनाथ चषकाचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं स्वागत. त्यानंतरचा बॉल रिव्हर्स पुन्हा खेळ आहे आणि आता सक्सेसफुल होईल का? एक मिळाले आहे. आउटफील्ड स्लो असल्यामुळे आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एकच धाव मिळती आहे. पाठीमागे 2 आल्यात आणि आताच्या बॉलवरती 1 धाव मिळती आहे. धावसंख्या 1च्या मदतीने 4 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज सज्ज होतात. बिगिट करण्याचा प्रयत्न आताच्या बॉलवरती होता आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चांगलाच वापरला आहे. या स्टॉट बुडेल विकास जाधव नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव सातत्याने घेतलं जातं आणि जो खेळ आपल्या संघासाठी गरजेचा आहे तोच खेळ देण्याचा प्रयत्न विकास जाधव यांचा राहिलेला आहे. पुरंदर टेनिस क्रिकेट आज मात्र प्रत्येक घराघरामध्ये पोहोचले आणि या यूट्यूब वाहिनीवरती तमाम प्रेक्षक रसिक आज मात्र आमच्यासोबत जोडत आहेत. पुन्हा मोठा फटका. आक्रमण आताच्या बॉलवरती राहिला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चूक झालेली आहे. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार मैदानात 4 चौकार.
त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज आहे दांडी 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 गोल फलंदाज परवेश बाद विकेट डाऊन. परवेश या ठिकाणी बाद होत असताना अगदी पाहायला मिळतात. मोठी विकेट आली आहे पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि मैदानाच्या आतमध्ये आता आसिफ पोचत आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. आसिफ आले त्याचा बॉल मात्र तितकाच जबरदस्त पुन्हा पाहायला मिळाला आहे. फलंदाज विकास जाधव चांगलाच बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. माळेगाव टीम आता धावफलकावरती 8 धावा 2 विकेटचं नुकसान. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करूयात. अनिकेत ताकवणे यांना पुढे केले जाते आहे. आयकॉन आहेत आज मात्र आवळवाडी संघाकडून अनिकेत ताकवणे आणि त्यांचा खेळ आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त राहिलेत आतापर्यंत अनिकेत ताकवणे प्रत्येक मॅचमध्ये. प्रत्येक खेळ त्यांचा मात्र जबरदस्त राहिला आहे. पारगाव संघाला बिलॉंग करत असताना ते सातत्याने पाहायला मिळत आहेत. परंतु आज मात्र आवळवाडी संघाकडून त्यांचा आयकॉनिक खेळ महत्त्वाचा राहील. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला रामा, नॉन स्ट्राईकला आहेत आसिफ. चला मॅचला स्टार्ट करूयात पुन्हा एकदा. आणि आता षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे. अनिकेत ताकवणे आले. त्यानंतरचा बॉल पहिला बॉल रामासाठी आहे. फुलटॉस लवरचा आहे. चांगला फटका आताच्या बॉलवरती आहे. 1 धावची आहे ती मिळते. दुसरीसाठी प्रयत्न करतायत आणि आताच्या बॉलवरती 2 धावा मात्र पूर्ण होतील. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचते आहे. जिथे 2 षटकांचा खेळ संपला होता 8च धावा खर्च झाल्या होत्या. चांगली गोलंदाजी आवळवाडी संघाची या मॅचमध्ये आहे. त्यानंतरचा बॉल पुढा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आताचा बॉल जबरदस्तच आहे. चेंडू डॉट आला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती अगदी होती आहे. चांगली गोलंदाजी आता अनिकेत ताकवणे यांनी बनवली आहे. करंट रन रेट 4.29चा पहिला डाव आताचा या ठिकाणी सुरू आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वप्नीलजी भैया काकडे सर आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. उचललाय आणि फेकून दिलाय. अनिकेत ताकवणे यांच्यावरती आक्रमण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. 6 धावा. षटकार जो आहे तो आताच्या बॉलवरती मिळतोय. धावसंख्या पुढे जाते 6च्या मदतीने. 16 धावा धावफलकावरती. रामा आणि आसफची एक पार्टनरशिप आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे. टीम माळेगाव. अल्टीपल्टी बॉल सीमारेषेच्या दिशेने अगदी कल्टी. 4 धावा. चौकार. तरच चालले आहेत. षटकाराला त्याच्यानंतर चौकार. धावसंख्या पुढे 20 धावा धावफलकावरती.
2 चेंडूंचा खेळ अजून उरलेला आहे. रामा यांनी आतापर्यंत जबरदस्त खेळ केलाय. त्यानंतरचा बॉल रामासाठी क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतात फलंदाज रामा पाठ. चला मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्टार्ट करूयात. गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिकेत ताकोणे, शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा. 20 धावा धावफलकावरती. शिवनगर केटलब माळेगाव संघ 20 धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा. फलंदाज सज्ज होत आहेत. क्रॉस झालाय पाठीमागच्या दिशेने. आताचा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि आज बरोबर आताचा बॉल बाउंड्री लाईन पार. रन मिळतात आता पुन्हा एकदा 4 चौकार. किरण आलेले आहेत, आल्याबरोबर चौकार खेचतायत. खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती माळेगाव संघ. 4थं षटक या ठिकाणी आपण सुरुवात करूयात आणि 4थ्या षटकासाठी विकास जाधव आलेले आहेत. बाशला पुन्हा एकदा ऑन करतोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज आसिफ आता सज्ज होत आहेत. पहिला बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिसफील्ड राहिलेली आहे. 1 मिळती आहे. दुसरीसाठी प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज कंप्लीट करतायत 2 धावा. आताच्या बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली फेकी होती परंतु क्षेत्ररक्षक अडवू शकलेलं नाही आहेत. आणि आताच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या मिळत आहेत. विकास जाधव आलेले आहेत. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेटचं नुकसान. श्रीनाथ चषक जिथे प्रथम क्रमांक 51,000 रुपयाची कॅश प्राईज आहे या स्पर्धेसाठी. त्यानंतरचा बॉल. महत्त्वपूर्ण मॅच. आजच्या दिवसातली 4थी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चला मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ऑन करूया. दुपारचं सत्र आहे तरीही तमाम प्रेक्षक रसिक या मैदानावरती उपस्थित होऊन या मॅचेसच्या शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहूयात. आताचा बॉल ट्रॅव्हल होत असताना इस्टनच्या डोक्यावरून अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू डॉट आला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होती आहे. 26 बनल्या. 3 विकेटचं नुकसान आत्तापर्यंत राहिलेलं आहे. पाठीमागच्या बॉलवरती 2 आल्या आणि आताच्या बॉलवरती डॉट आला आहे. त्यानंतरचा बॉल.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु संपर्क तितकाच करू शकलेले नाही आहेत. बॅक टू बॅकचे दोनही चेंडू आता निर्धाव येत आहेत. जबरदस्त माश आणि गोलंदाजी तिसऱ्या पंचांना विचारणा या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा पुरंदर टेनिस क्रिकेट वॉर्डरूम. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल या स्टॉट बॉलला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आणि आत्ताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर हे निर्णय अगदी सुटले जात आहेत आणि त्याचबरोबर आत्ताचा बॉल पुन्हा जबरदस्त चाललेला आहे. डॉट मिळतोय आणि त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. चांगली गोलंदाजी विकास जाधव यांची आहे. 26 धावा धावफलकावरती. त्यानंतर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लिप डाऊन द बॉल, फलंदाज बाद, विकेट. इरसाल आता मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 4 विकेट टीमने गमावल्यात आत्तापर्यंत. 26 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल 4थ्या षटकाचा आहे, तो उरलाय. विकास जाधव आतापर्यंत जबरदस्त राहिले आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 होते आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे आणि जबरदस्त षटक. आताच्या षटकामध्ये देखील त्यांचं काम जबरदस्त राहिलं आहे. शेवटचा बॉल 4थ्या षटकाचा, त्यानंतरचा बॉल कुडप्याचा आहे. उडवलाय हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपतायत यष्टीरक्षक, फलंदाज बाद. 5वा धक्का माळेगाव संघासाठी. 26 धावा 4
आता देखील होतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा गोलंदाज क्षमता आहे, परंतु 32 पडल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती अगदी षटकार मिळाला आहे, परंतु चौकार मिळालेला आहे. धावसंख्या पुढे जाते. आता विकेट करायचा प्रयत्न, मोठा फटका खेळाय, क्षेत्ररक्षक आहेत, संधी मिळाली होती, एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न, पुन्हा संधी मिळाली आहे. संधी मिळत असते, संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. फलंदाज किरण बाद, एकच मिळेल आताच्या बॉलवरती. दुसऱ्यासाठी धावची स्वरूपात विकेट. पाणी सौजन्य आमचे श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टवीर यांचं मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या 31 या आकड्यावरती 6 विकेट आतापर्यंत गमवल्या. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. तन्वीर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. तन्वीर शेख, आताचा बॉल या ठिकाणी अवांतर मिळतोय. व्हाईट बॉल, खराब चेंडू जो आहे तो मिळाला आहे. धावसंख्येमध्ये बदल, 32 धावा धावफलकावरती माळेगाव संघ. 4 चेंडूचा खेळ बाकी. त्यानंतरचा बॉल पुढे जात, मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि हाही बॉल जबरदस्त आहे. नियंत्रण टप्प्यांवरती नियंत्रित गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे आणि तेच आता नितीन मांढरे यांच्या माध्यमातून सुरू राहते. आताचा बॉल डॉट आलाय. प्रत्येक बॉलला पुढे जात खेळायचा प्रयत्न तन्वीर शेख यांचा आहे. एक मिळाली आहे, तितकाच प्रयत्न दुसरीसाठी करतील फलंदाज. बाद. मॅडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. 2 चेंडूंचा खेळ उरला. ऑन स्ट्राईकला आहे तन्वीर शेख. पुन्हा एकदा त्यानंतरचा बॉल, इथे मोठा फटका खेळला जातोय. एक धाव जी आहे ती मिळते. डबलचा प्रयत्न थांबवलेला आहे, एकच मिळेल. 7 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहे. धावसंख्या आहे आता 34. शेवटचा बॉल, फलंदाज ऑन स्ट्राईकला मॅडी आहेत. आल्याबरोबरच मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोचतायत. फलंदाज झेल टिपतात. फलंदाज बाद. 34 बनल्यात. 35 धावांची आवश्यकता विजयासाठी. वेळ वाचवायचा आहे सर्व संघांनी, याची नोंद घ्या.
चला फलंदाज, चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण पोहोचायचे. मॅचला या ठिकाणी आपण सुरू करतोय. चला फलंदाज, चला मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढे एकदा आवाजामध्ये बदल या ठिकाणी आपण करूयात. आमच्या बरोबर जोडले जातात आर जे रुसर. या सर आपलं स्वागत आहे. येस, थँक्यू, धन्यवाद. चला मॅच सुरू करायची टीम लगेच. एक फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे. एक फायनलिस्ट जो फायनलसाठी पात्र ठरलेला आहे. तर आता दुसरा संघ फायनलसाठी कोणता पात्र ठरणार आहे यासाठी आपण वाट पाहतोय. यानंतर अजून एक मॅच होणार आहे. यामधला विजेत्या संघाला लगेच सामना खेळायचा आहे आणि तो सामना होईल नीरा लॉयन्स संघाबरोबरीत. यामधल्या विजेती टीम 30 चेंडू 35 धावांचं समीकरण आहे. कमी धावपलकेचा प्रवास आपण पाहतो या ठिकाणी या मॅचमध्ये. आणि 30-35चं समीकरण घेऊन पहिल्या सलामीचे खेळाडू अनिकेत दाखवणे. पहिला बॉल टायगर आणि ठोकलाय. पहिलाच बॉल षटकार. पहिल्याच बॉलवरती डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या पार. आयकॉन अनिकेत ताकवण्याच्या बॅटमधून षटकारानं डावाची सुरुवात अनिकेत ताकवण्याने केलेली आहे. माळेगावचा संघ तन्वीर बॉलिंग मार्कवरती पहिल्याच बॉलला 6 धावांमध्ये डिपॉझिट करत एक चांगली सुरुवात. हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून थोडंसं बॅकफुटवर सारखा चेंडू खेळला अनिकेत ताकवण्यानं कव्हरमध्ये. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात जातील आणि 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त होतील. 2 धावा आहेत. या 2 धावेंना धावसंख्या वाढेल धावपलक्यावरती आहेत त्या 8 धावा. पहिली 3 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. लागोपाठ 2 पराभूत जर संघ आपण होत असाल मॅच इथे या सामन्यामध्ये इथे जो संघ पराभूत होणार आहे या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या टीमला आपल्या स्पर्धेतलं 4थं बक्षीस दिलं जाईल. इथे जो संघ पराभूत होतोय त्यांना या स्पर्धेतलं 4थ क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि यामधला विजेता संघ यानंतर लगेच नीरा लॉयन्स बरोबरीत मॅच खेळेल. आणि नीरा लॉयन्स आणि यामधल्या विजेत्या टीम बरोबर तिकडे जो सामना जिंकेल त्यांना शेवटची मॅच पारगाव बरोबर खेळण्याची संधी मिळेल. ती असेल फायनल 51,000 रुपयांची. असं शेड्यूल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. अजित कड हा बॉल विरुद्ध दिशेने फटका. अजित कडचा ब्लास्ट. चार धावा आलेल्या आहेत. अजित कड अनिकेत ताकवणे पहिल्या षटकामध्ये धावांची खेळी बदलून टाकलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त दिसलेल्या आहेत. 17 धावांचा खेळ पहिल्या षटकामध्ये पूर्ण होतोय.
17 धावा धावपलक्यावरती. दुसरं षटक सुरू होत आहे. विक्रांत निंबाळकर बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन समोर तयार आहेत. आता मात्र फक्त 18 धावा विजयासाठी बनवायचे आणि 24 चेंडू आपण पाहाल शिल्लक राहतील. 18 धाव्यांची आवश्यकता. अनिकेत ताकवणे आयकॉन. पहिला बॉल विक्रांत निंबाळकर यांचा अनिकेत ताकवणे यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती धावे येत नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा गोळा करत मात्र एक वेगळा डंका वाजवण्याचं काम करून टाकलं दोन्ही फलंदाजांनी. हा बॉल हा चेंडू यावेळेस थोडासा रप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू. 2 चेंडू अनेक दाखवण्यासाठी पाल लागोपाठ निर्धाव आहेत. ओव्हर थ्रोच्या बरोबर 1 धाव आली म्हणजे टोटल 2 धावा या बॉलवरती येणार आहेत. 2 धावा येतील. 2 धाव्यांनी धावफलक वाढणार आहे. अनिकेत ताकवणे हा बॉल यावेळेस समोर टाकलेला चेंडू होता. बॉल खोदून काढण्याच्या प्रयत्नात परवेच येथील चेंडूवरती. वीस चेंडू शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 15 धावा. ट्रिना चषक 2026. अजित कड पॉइंट मध्ये बॉल क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडलेला चेंडू होता. एक मोठी स्पर्धा आपण पाहाल आयोजकांनी उभी करून दाखवलेली आहे. 51,000 रुपयांचं मोठं बक्षीस या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या त्यानंतर या प्रयत्नामध्ये सुद्धा खूप चांगलं वातावरण आयोजकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तयार करता आलेलं आहे. गाववाईज फॉर्म्युलाने तयार झालेली प्रतियोगिता. रोज नवीन 8 संघ स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. अनिकेत दाखवण्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये गेलेला चेंडू आहे. 1 धाव त्या चेंडूवरती अनिकेत दाखवण्याला येते. 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती पुढे तयार होतोय. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 13 धावा. 18 चेंडूमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आपण पाहाल हे मॅच विजयाचं कॅल्क्युलेशन आता पुढे येऊन उभं राहत आहे. नेरा लॉयन्स संघाचे कॅप्टन आपण संपर्क करा. आपल्याला या सामन्यानंतर लगेच आता इथे मॅच खेळायचे आणि यामधल्या विजेत्या संघाबरोबरीत आपला लगेच सामना होईल आणि त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल तर ग्रँड फिनाले महाअंतिम महामुका आपला फायनलची मॅच. अनिकेत दाखवण्यासाठी फुल टॉस चेंडू. 2 क्षेत्ररक्षक तिकडे. बॉल सीमारेषेच्या आतमध्येच राहिलाय. 1 धाव. 1 धावेने धावपलक्यावरती खेळ पुढे आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केली विजय पप्पू आवाळे. यानंतर ज्या आपला वेळ मॅच शेड्यूलचं टाइम आहे टाइम टेबल आहे त्या टाइम टेबलनुसार जर हा सामना संपला तरच पुढचा सामना हा 5 षटकांचा होईल. जास्त वेळ जर घेतला तर मग यानंतरची मॅच 4 षटकांची होणार आहे. वेळेत आपण जर सामना कव्हर केला आपलं टाइम टेबल जर बरोबर सेट झालं तरच 5 ओव्हरची मॅच होईल. चोवीस धावा धावपलक्यावरती आहेत. पुन्हा एक डॉट बॉल आलाय.
या मॅचमध्ये तितकीशी चुरस आपण बघायला मिळत नाही, कारण धावा कमी बनवायच्या, चेंडू जास्त शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुरू झालेला खेळ. हा चेंडू अनिकेत दाखवणे, हा मात्र बॉल उंच आकाशात आहे आणि सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला त्यानंतर धावा 30 आहेत, म्हणजे विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता राहिलेली आहे. 5 धावा विजयासाठी दूर आहे टीम अजून. बॉल बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरमध्ये खेळलेला बॉल, तन्वीर मागे, बॉल थांबवला आतमध्ये. 1 धाव येते. विजयासाठी मात्र फक्त 4 धावांची गरज राहिलेली आहे. हा चेंडू एस्टनला हिट करतोय. चार धावा विजयासाठी आवश्यक आहेत. नवीन बॅटर मध्ये लॉक ऑफ मध्ये बॉल आणि अजून एक खेळाडू बाद. दोन खेळाडू बाद झालेले आहेत. अजूनही 4 धावा विजयासाठी आवश्यक असणारा खेळ. मात्र ज्या 4 धावा बनवण्याच्या प्रयत्नात विकेट मात्र जास्त दिसलेले आहेत. नेरा लॉयन्स कॅप्टन, आपण इथे या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या. नेरा लॉयन्स टीम. तीन धावांची आवश्यकता अजून हा सामना जिंकण्यासाठी मॅच मध्ये. हा बॉल यावेळेस मात्र अजित कर फिनिश करतोय मॅच.